पाहिलंच असेल की वेगवेगळ्या धातूंच्या ताराचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स हा वेगवेगळा असतो, पण एकाच प्रकारच्या पदार्थापासून बनलेल्या तारांचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स देखील भिन्न असू शकतो। चला तर पाहूया। आपल्याकडे 3 कॉइल्स म्हणजे तारांचे वेटोळे आहेत, जे एकाच पदार्थाचे आहेत, परंतु यातील या तारेचा व्यास कमी व लांबी सर्वात जास्त आहे। या तारेची लांबी कमी आहे परंतु व्यास जास्त आहे, आणि या तारेची लांबी जास्त आहे व व्यास त्या तारे इतकाच आहे। तर मग काय आपण ओळखू शकाल का की कोणती तार जास्त विद्युत वाहून नेईल? चला तर पाहूया। मी आता एक एक करून तिन्ही बटणे चालू करणार आहे। पहिली तार खूप कमी विद्युत वाहून नेत आहे, किंवा आपण म्हणू शकतो की या तारेचा रेझिस्टन्स जास्त आहे, म्हणून बल्ब खूप कमी प्रकाशित होतो। दुसऱ्या तारेचा रेझिस्टन्स पहिल्या तारेपेक्षा कमी आहे, त्यामुळे बल्ब थोडा जास्त प्रकाशित झाला।